नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे फेक प्रमोशन क्वीन म्हणजेच घरकोंबडी मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या जळक्या काकूबाई माहेरी गेल्या आहेत। यांनी टायटल तर ठेवलं होतं की आज मी करून दिलं आई आजीला ताट, पण जर तुम्ही नीट व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल की या काकूंनी फक्त 4 भाकऱ्या बनवल्या होत्या आणि मुळ्याची भाजी तर काकूंच्या मम्मीने केली होती। असे खोटे टायटल आणि थंबनेल या काकू ठेवतात ते फक्त क्लिकबेट साठी। आणि आता ताट म्हटलं की त्यात डाळ भात, 2-3 भाजी, चपाती, भाकरी, पापड, लोणचं हे सगळं तर हवंच। पण या काकूंनी जे ताट बनवलं होतं त्यात फक्त 1 भाकरी आणि थोडीशी भाजी होती। आता तुम्हीच सांगा मंडळी, याने काय कोणाचं पोट भरणार आहे का? शेवटी काय, या पण टोमल काकू सारख्या आळशी आहेत, काम करायला नको। त्यात या मनीश्री काकूंनी आजी आणि आईला मस्त स्क्रिप्ट दिली होती, त्यांनी पण मस्त ऍक्टिंग केली। ताट बघून दोघी काय खुश होत होत्या की काय विचारूच नका। जसा काय मनीश्री काकूंनी खूप मोठा तीरच मारला आहे। ह्या लोकांच्या अशा प्रमाणाबाहेर लाडामुळेच काकू एवढ्या जळक्या आणि चिडक्या झाल्या आहेत। आणि जेव्हा काकूंना कॉमेंट्स येतात ना की माहेरीच असते, सासरी जात नाही, की लगेच काकूंना मिरची झोंबायला लागते। आता ह्या काकूंच्या नंदूबाई पण आल्या आहेत, त्यांना पण तर जरा माहेर पण अनुभवायला द्यायचं ना या काकूंनी। पण काकू बोलतात की मी सगळी सोय करून आली आहे। काय हो काकू, 15 दिवसाचं जेवण एकदाच करून आल्या का तुम्ही? जसं 1 महिन्याची कसर तुम्ही प्राचीन काकांची 2 दिवसातच पूर्ण करून आल्या। समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? अहो म्हणजे कोथिंबीर वडी वगैरे त्यांच्यासाठी करून आल्या ना तुम्ही, त्याबद्दल बोलते हो मी। या आगाऊ बकरीला ना मंडळी स्त्रीलिंगचं पुलिंग करायची खूप घाणेरडी सवय आहे। या काकू स्वतःला काय समजतात देव जाणो। त्याच व्हिडिओमध्ये या काकूंनी पुअर स्किन ऍपचं प्रमोशन केलं होतं। त्यात काकू बोलल्या की माझा जो प्रॉब्लेम होता ना फेसचा तो परत आला आहे, म्हणून मी हे परत यूज करायला सुरू केलं आहे। काकूंनी त्यात सगळ्यात जुना फोटो दाखवला, त्यात सगळे पिंपल्स होते फेसवरती। अहो काकू, एवढे सगळे पिक्स दाखवताय ना तुम्ही, मग जरा लहानपणीचा पण फोटो दाखवा ना हो। नाही म्हणजे काकू, तुम्हीच बोलल्या होत्या ना की लहानपणी जन्मल्या होत्या तुम्ही तेव्हा काळ्या कुट्ट होत्या, मग एक दिवस अचानक तुम्ही निर्माने आंघोळ करून दुधासारख्या सफेद झाल्या, म्हणून म्हटलं हो। मंडळी, दुसऱ्या दिवशी या काकू राणीश्रीकडे गेल्या होत्या तिला पिक करायला। आता काय बाबा, राणीश्रीचे मिस्टर बाहेर गेले आहेत ना, मग मॅडमची मज्जाच मज्जा। आता दोघी बहिणी रिकाम टेकड्यासारख्या माहेरीच पडून राहतील। आता या मनीश्री काकू जेव्हा राणी चंदिनीला आणायला गेल्या होत्या ना तेव्हा राणी चंदिनीने तर मस्त काकूंचा पचकाच करून टाकला। काकूंना बघून तिने लगेच तोंड फिरवलं। लहान मुलं खरंच देवाची फुलं असतात, खूप जास्त इनोसेंट देखील असतात। हा मनीश्री काकू व्हिडिओच्या सुरुवातीला नाटकं करतात की तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, पण ह्या जळक्या काकू दुसऱ्यांचं कधीच चांगला विचार करत नाही। या व्हिडिओ पुरतं तोंडावर कनिंग स्माइल घेऊन फिरत असतात, पण ऑफ कॅमेरा या काय काय करतात ना ते सगळं काही आम्हाला माहिती आहे हो। ह्या काकूंना वाटत असेल की फेक आयडी बनवला, काय पण बरवलं की कोणाला डाऊट येणार नाही यांच्यावर, पण ह्या काकू एक टोळी रन करतायत आणि याच त्या टोळीच्या मुख्य लीडर आहेत बरं का मंडळी। लवकरच या काकूंनी काय काय उचापत्या केल्या आहेत ना हे मी तुम्हाला सांगेनच। आणि मनीश्री काकू, मला माहिती आहे हा, पॉडकास्ट ऐकत नाही असं तुम्ही बोलता, पण लपून छपून का होईना सगळे पॉडकास्ट तुम्ही आवर्जून ऐकता, मग फेक आयडी वरून कॉमेंट्स पण करता। अहो काकू, थोडी तरी लाज बाळगा हो, तुम्हालाही चांगलंच माहिती आहे तुम्ही काय काय केलं आहे। मंडळी, ह्या काकूंना एकीने कॉमेंट केली होती, त्यावर काकू काय बोलल्या ते तुम्हीच बघून घ्या। नीट वाचा मंडळी, सेंटेन्स फ्रेमिंग बघा, कुठे कुठे फुल स्टॉप आहे, स्पेस आहे, डॉट आहे, लक्षात ठेवा। कारण काय आहे ना, काकूंनी जे काही लिहिलंय त्याच्या अगदी उलटच सध्या ह्या काकू वागतायत। मनीश्री काकू, तोंडावर पडणार आहात तुम्ही। जी थोडीफार शिल्लक होती ना ती पण आता गमावणार आहात तुम्ही लवकरच। हुशार तर आहातच तुम्ही काकू, आणि सगळ्यांपेक्षा जास्त तुम्हाला कर्मा-बिर्माबद्दल पण खूप माहिती आहे। बघा काकू, लवकरच कर्मा तुमच्याकडे फिरून येणार आहे। दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात तुम्हीच पडणार आहात, आणि तुमच्या टोळीमध्ये कोण कोण शामिल आहे ना हे देखील समजलंय आता मला। आणि मागे काय बोलल्या होत्या हो काकू तुम्ही, आमचं रोस्टिंग काय तर हेल्दी रोस्टिंग नाही,
ठीक आहे, नाही तर नाही, आमच्या मंडळीला तर आवडते आहे ना, मग बस झालं. पण काकू, तुमचं काय होईल हो जेव्हा तुम्ही केलेले कांड जगजाहीर होतील? आता तुमची पोलखोल मी करणार आहे म्हटल्यावर तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, मी एकदम पद्धतशीर पुराव्यासकट पोलखोल करते. शेवटी डिटेक्टिव्ह प्रणाली बोलतात माझी मंडळी मला. हा एक स्क्रीनशॉट आहे मंडळी, तो पण जरा बघून घ्या. शब्दरचनांवरून तुम्हाला थोडाफार तर लक्षात येईलच की माहेरी राहून नको ते धंदे सुरू केले आहेत या काकूंनी. प्रत्येक शब्दानंतर ते 2 टिंब तर काकूंच्या रिप्लाय मध्ये कॉमन असतातच, हे तर आतापर्यंत तुम्हालाही समजलंच असेल मंडळी. काय आहे ना, काकूंबद्दल खरं बोलतोय ना आम्ही. एवढे वर्ष काकू लोकांना फसवत आल्या होत्या, खोटं बोलत होत्या, पण पॉडकास्टमुळे, रिॲक्शनमुळे काकूंचा खरा चेहरा बाहेर येतोय, म्हणून काकू इन्सिक्युअर झाल्या आहेत आणि नको नको ते उद्योग देखील करतायत. लवकरच काही क्लिप्स तर मी प्ले करणारच आहे काकू तुमच्या मधुर वाणीचे, पण अंधमंद भक्तांना काय वाटेल याचा विचार करा जरा, जेव्हा तुमचं खरं रूप ते बघतील. तसं पण आजकाल या काकूंना खूप लोक कॉमेंट्स करतायत की तुझे सबस्क्रायबर्स कमी होत आहेत, पण काकू काय बाबा मानायला तयारच नाही. कसं बसं लोकांना फसवून का होईना 242K वर पोहोचले आहात तुम्ही. पण ते दिवस लांब नाही हो काकू, जेव्हा तुमचं खरं रूप समजल्यावर ते लोक तुम्हाला सोडून जातील. अभी मजा आएगा ना भिड़ो. लोकांच्या बोलण्यातून त्यांचे संस्कार दिसतात असं या काकू बोलतात आणि स्वतःचे संस्काराचे प्रदर्शन तर काकूंनी पकाऊ टॉक्सवर केलेच आहेत, हे तर आपण सगळ्यांनी पाहिलंच होतं. मग त्यात तरुणपणीची भयंकर चूक बोलू नका किंवा वडिलांचा केलेला अपमान बोलू नका. आणि आता लवकरच एक क्लिप मध्ये देखील काकूंचे संस्कार आपण बघू. मंडळी, काही दिवसांपूर्वी या काकू बोलत होत्या की यांचं वय आहे 32 आणि हल्लीच यांच्या आईचा 48वा वाढदिवस झाला. म्हणजे नेमकं या काकू यांच्या आईला कितव्या वर्षी झाल्या होत्या हो? 16व्या वर्षी. बाप रे, कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. तुम्हाला जर हे कॅल्क्युलेशन समजलं असेल ना मंडळी, तर नक्की मला कॉमेंट करून सांगा हा. कारण 16व्या वर्षात तर आपण 9वी किंवा 10वी मध्ये असणार. अभ्यास करण्याच्या वयात लोक काय काय करतात ना. खान तशी माती. आता ह्यावरून तरी तुम्हाला काकूंची तरुणपणीची भयंकर चूक समजलीच असेल अशी मी आशा बाळगते. तसं पण गेल्याच पॉडकास्ट मध्ये आपण काकूंची अर्धवट राहिलेले स्वप्न किती वर्षापर्यंत पूर्ण करू शकतात त्या याचे टॅग्स वापरताना पाहिलं होतं. एखाद्याची काय काय स्वप्न असतात ना मंडळी. काही दिवसांपूर्वी या काकू बोलल्या होत्या की यांना डॉक्टर 2 किलोपेक्षा जास्त वेट उचलू नको असं बोलले होते, त्यामुळे आळशी काकूंनी जिम सोडून दिली होती. पण आता लगेचच काकू शक्ती प्रदर्शन करून दाखवत होत्या. काकूंनी घरातील 2 कपाटं एकटीने सरकवली, त्याच्या खालचा कचरा काढला. सवयीप्रमाणेच काकूंनी कॅमेरा साईडला लावला आणि स्वतःच्या धुंदीत काकू काम करत होत्या. त्यानंतर नेहमीप्रमाणेच त्या रटाळ व्हिडिओला काकूंनी व्हॉइस ओव्हर दिला. मला तर हेच समजत नाही, यांना काम करताना बघून लोकांनी काय करायचं. माझा तर हा सगळ्यात नाआवडता विषय आहे. आणि हे जे डेली क्रिंज व्लॉगर्स आहेत ना, यांचं एक वचन अनेक वचनचं काय प्रॉब्लेम आहे हो मंडळी. आता तिथे बॅग्स होत्या, पण काकू बोलतात काय तर ह्या बॅगा इथे ठेवल्या आहेत. बॅगा काय असतं हो मंडळी. बॅग्स एवढं साधा सरळ शब्द आहे तो. प्लेट्सला पण या काकू प्लेटी बोलत होत्या. दुसऱ्याच दिवशी काकू आणि त्यांची बहीण निघाली होती बाजार करायला. आजकाल ना या मनीश्री काकू त्या चिमुकल्याचा कॅमेरामॅन म्हणून वापर करतायत. त्या मुलाला त्याची सुट्टी पण नीट एन्जॉय करू देत नाही आहेत. खूपच स्वार्थी काकू आहेत या मनीश्री काकू बारशाला गेल्या होत्या. तिथे काकूंची आत्या आली होती, पण काकूंच्या घरी जेव्हा जत्रा होती तेव्हा तर काकूंची आत्या आली नव्हती. अरे हो, बरोबरच आहे ना. कुचक्या स्वभावाच्या काकूंची नातेवाईक पण लांबच राहत आहेत, कारण या काकूंना फक्त स्वतःचीच लाल करायची असते. एकतर यांनी स्वखुशीने स्वतःची पर्सनल लाईफ पब्लिक केली आहे डॉलर्ससाठी, आणि त्यात यांना क्रिटिसिझम पण सहन होत नाही. ह्या काकू लोकांशी असं वागू शकतात, तर मग ह्या घरच्यांसोबत कशा वागत असतील. कदाचित म्हणूनच यांचे घरचे सगळे गुलाम म्हणून राहत असतील काकूंसमोर. तसं पण या काकू वशीकरण स्पेशालिस्ट आहेत ना. त्या प्राचीन काकांना तर फुल ऑन वश मध्ये केलंय या काकूंनी, म्हणून स्वतः त्यांच्या मागे पुढे लाळगोट्यासारखे फिरत असतात. आणि तसं पण जेव्हापासून यांचं डिवोर्सचं प्रकरण झालंय तेव्हापासून काका खूप जास्त घाबरले आहेत काकूंना.
ह्या कुचक्या काकू निघाल्या होत्या 2-3 दिवसा अगोदर सासरी जायला. त्याआधी काकूंनी थराची बिर्याणी बनवली होती. थराची बिर्याणी की बिर्याणीला थर लावता तो काकू? तर या काकूंनी चिकट्यासारखी ती बिर्याणी भाचीला नेली होती आणि वर बोलतात काय तर बाबांना पण दे. ती मुलगी काय खाईल त्यात त्या आजोबांना काय देणार होती ती? आणि पहिली गोष्ट तर कोणीतरी या काकूंना सांगावं मंडळी, व्हेज बिर्याणी असा काही प्रकार नसतो. अडाणीसारखं वागू नका. कितीही थर दिले तरी तो पुलावच होता. आणि काय हो मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? ह्या काकूंच्या मुलाने त्या दिवशी तुळशीजवळ चप्पल काढली होती. अहो मनीश्री काकू, नको ते उद्योग करण्यापेक्षा जरा चांगलं वळण लावा तुमच्या मुलाला. तुळशीजवळ चप्पल काढू नये एवढी साधी अक्कल नाही का? मागे त्या ससुल्याने पण शूरॅक वरती तुळस ठेवली होती. तुम्ही लोक स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजताना शोभते काय असं वागणं तुम्हाला? मंडळी, या मनीश्री काकूंच्या मुलाला तिथे आजोबांसोबत राहायचं होतं, पण या काकू किती स्वार्थी आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तसं पण या काकू 2 दिवसांनी परत सासरी जाणारच होत्या. मग या काकूने त्या मुलाला तिथेच आजोबांजवळ ठेवलं असतं तर काय बिघडलं असतं? मागे तर या काकूंनी मार सिंपती गेन करण्यासाठी व्हिडिओ बनवला होता आणि त्यात नातू आजोबांशिवाय राहत नाही, नातवाला आजोबांची किती आठवण येते हे सगळे दिखावे सुरू होते. आता काय झालं मग? अंधमंद भक्तांच्या सांगण्यावरून या काकूंनी सासरच्या घरची होम टूर केली आणि तो व्हिडिओ काल अपलोड केला होता. सध्या काकू बिझी आहेत ना नको ते काम करण्यामध्ये, त्यामुळे काकू नेहमी सुट्ट्या घेत असतात. काय करणार, काकू लीडर आहेत ना त्या टोळीच्या, त्यामुळे ह्या चॅनलवर काकूंचं दुर्लक्ष होतंय. आणि काय यांच्या अंधमंद भक्तांना पण मजा येते माहिती नाही मला यांची घरं बघून. त्यापेक्षा अंधमंद भक्तांनो स्वतःच्या घरात बघा, स्वतःच्या घराला स्वच्छ ठेवा. असले फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा जरा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघा. मंडळी, आता या काकू फेक प्रमोशन करतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यावरून काकूंना खूप कॉमेंट्स आल्या होत्या आणि ह्या उद्धट काकूंनी किती रूड रिप्लाय दिला आहे त्या कॉमेंट्सला ते बघा. सबस्क्रायबर व्ह्युअर्सच्या जीवावर एवढ्या या काकू इथवर पोचल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच ह्या अशा बोलतायत. पापाचा घडा भरलाय या काकूंचा आता. असं पण आठवड्यातून 2-2, 3-3 दिवस सुट्ट्या घेऊन या काकू काय काय करतात ना त्याचा खुलासा लवकरच होणार आहे. तोपर्यंत मंडळी, तुम्हाला आजचं पॉडकास्ट माझं कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.